हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण नडर परिषद भरती संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि नडर परिषद संचालनालयामार्फतच एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. ते परिपत्रक नेमकं कशाशी संबंधित आहे, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ती माहिती पाहणार आहोत. आणि 15 जुलैलाच नडर परिषदेची जाहिरात येणार होती, परंतु ती जाहिरात जुलै झाला, आता ऑगस्ट महिनासुद्धा संपेल उद्याच्याला, तरीसुद्धा अजून प्रसिद्ध झाली नाही. परंतु आता हे जे नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, त्यामधून स्पष्ट होते की नडर परिषदेची जाहिरात आता प्रसिद्ध होणार आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आगामी सगळ्या परीक्षांसाठी GK ई बुक, TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक, TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, 28 ऑगस्ट 2025 या तारखेचं हे परिपत्रक आहे, पण काल रात्री हे व्हायरल झालेलं आहे. तर नडर परिषद प्रशासन संचालनालय, त्याच्या खाली पहा प्रति म्हणजे कोणाकोणाला दिलेला आहे. तर विषय खूप महत्त्वाचा आहे. नडर परिषद नगर पंचायतमधील सरळ सेवेने भरावाची रिक्त पदे भरण्यासाठी संचालनालय स्तरावरून एकत्रितपणे पदभरती कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्याबाबत, म्हणजे स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की राज्यस्तरीय पदभरती राबविण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्याबाबत, म्हणजे राज्यस्तरीय एक समिती स्थापन केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभाग 9/6/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये 150 दिवसांचा कर्मचारी सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेद्वारे आरक्षित रिक्त पदे भरावायची आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 व दिनांक 21/18/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशन म्हणजे सरळ सेवा भरतीद्वारे बरं, नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळ सेवेने भरावायच्या पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच TCS व IBPS या कंपन्यांची नियुक्ती स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी करून देण्यात आलेली आहे. वरील आदेशानुसार राज्यातील सर्व नगर परिषदा, नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरावायच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आणि वरील कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा घेणे मात्र उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि नियुक्ती आदेश निर्गमित करणे आणि भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कार्यवाही राज्यस्तरावरून सुसूत्रीकरण खालीलप्रमाणे संचालनालय स्तरावरील पूर्वतयारी समिती स्थापन करण्यात येत आहे. म्हणजे आता ही जाहिरात येण्यासाठी अजून एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे यांनी, की याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पूर्वतयारी समिती स्थापन करण्यात येत आहे. आणि परीक्षा कोण घेणार आहे, तर TCS घेण्याची सर्वात जास्त शक्यता आहे, कारण याच्या आधीसुद्धा TCSने घेतलेली आहे. पण यांनी TCS व IBPS कंपन्यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे, पण ही परीक्षा TCSच घेणार आहे. तर अशा पद्धतीनं हे एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे 28 ऑगस्टचं. तर जाहिरात येणारच आहे मित्रांनो, पण लगेच 10-15 दिवसात येईल की सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला येईल, पण जाहिरात येईलच, त्याबाबत काही वाद नाही. अभ्यास चालू राहू द्या, एक पाऊल पुढे टाकत चाललेले आहे. शासनाचं काम हे असंच चालतं, म्हणजे जाहिरात येणारच आहे हे मात्र फिक्स आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.